नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। वंदे राजमाता वल्लभभाई राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा समितीचा बालधनगर एकीकरण समितीचा वंदे वंदे 2 मिनट में मंच पे और पाल एकता मंच के सभी कार्यकर्ताओं पदाधिकारियों का कि आज धनगर एकीकरण के उपलक्ष्य में कार्यक्रम जो है आज स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पे रखे थे। तो आपने देखा होगा कि देश आज 78वां 78 जो है कि स्वतंत्रता दिवस मना रहा है और महाराष्ट्र की धरती से न्याय की देवी पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी का जन्म है, जन्म स्थान है। और 77 साल देश को पूरा हो गया आजाद होने के बाद भी पहली बार अभी यह सरकार पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी होलकर के नाम पे भवन बनाने जा रही है, जबकि महाराष्ट्र से राजमाता अहिल्यादेवी होलकर जी का जन्म स्थान है और पूरे हिंदुस्तान में न्याय की देवी कही जाती है। इनके जैसा न्यायपूर्ण शासन सत्ता कोई राजा नहीं चला पाया, महाराजा नहीं चला पाया। और आज आधुनिक भारत की जो हम कल्पना करते हैं, क्या जो कुरीतियां हैं, अंधविश्वास है, पाखंड है और नारी शक्ति को सम्मान है और आज बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का नारा है और खाद्यान्न सुरक्षा बिल है जो कि गवर्नमेंट अन्न का वितरण करके अपनी सीना फुला रही है। यह सारी योजनाएं आज के लगभग 299 साल मतलब लगभग 300 साल पहले राजमाता अहिल्यादेवी होलकर जी ने अपने राज्य शासन काल में यह सब योजनाएं चला चुकी थी। लेकिन फिर भी इतने बड़े महारानी का जो कि सनातन धर्म के रक्षक भी हैं, कोई अन्य नेता, अन्य समाज की नेता, अन्य पार्टियां भी नाम भी नहीं लेती। लेकिन आज इनके वंशज पाल बघेल समाज के, धनगर गड़रिया समाज के लोगों ने जब एक तरफा चारों तरफ राजमाता अहिल्यादेवी होलकर की जयंती मनाने लगे, अभी 13 तारीख को पुण्यतिथि हम मनाने लगे, तब सरकार मजबूर होकर के स्मृति भवन मानखुर्द में बनाने का घोषणा की है। तो यही मैं बताना चाहता हूँ कि आपकी लड़ाई आपको स्वयं लड़ना है। जब आप इकट्ठा हो जाएंगे तो आप जो अपनी आवाज को बुलंद करेंगे तो अन्य लोग भी आपकी आवाज बुलंद करेंगे, आपके साथ आएंगे। आज का कार्यक्रम बहुत ही सफल कार्यक्रम रहा और यहाँ पर जो हमारे बीच में दूर दराज से अतिथि आए और हमारे इस काशी मीरा पाल परिवार के सहयोग से पाल एकता मंच और धनगर एकीकरण समिति जो कि महाराष्ट्र में और अपने इस काशी मीरा में, मुंबई में तमाम जगहों पर समाज को एकीकरण करने के लिए पाल धनगर समाज और धनगर समाज को एकत्रित करने के लिए जो एकीकरण मुहिम चलाया है, इसलिए धनगर एकीकरण समिति और पाल एकता मंच के माध्यम से जो आज का कार्यक्रम रहा बहुत ही सफल कार्यक्रम रहा। और यहाँ पर पाल परिवार काशी मीरा का सभी युवा साथियों का, सभी वरिष्ठों का, सभी महानुभावों का सहयोग मिला। सबसे पहले काशी मीरा के हमारे पाल समाज और धनगर समाज की ओर से महामाता अहिल्याबाई होलकर, जिन्होंने देश के जो मुगलों ने सभी धार्मिक स्थलों को ऐसा नाबूद कर दिया था, सबसे पहले पूरे देश के जितने भी मंदिर है, अहिल्या जी ने वो सभी मंदिर का पुनर्निर्माण करके हिंदू संस्कृति जिंदा रखा। ऐसी महामाता का आज पुण्यतिथि का कार्यक्रम यहाँ पे पाल समाज के हमारे जितने पदाधिकारी हैं, उन्होंने यहाँ पे कार्यक्रम का आयोजन किया। आज समाज के जो अन्य तबके, डॉक्टर्स है, इंजीनियर्स है, व्यवसायिक है, अन्य राज्यों में जो रहने वाले समाज के लोग हैं, उनको एकत्रित करने का काम किया और यहाँ पे सभी को सम्मान देने का काम किया। इसलिए हम भैया क्या कहेंगे आज कार्यक्रम बारे में? बिल्कुल, आज धनगर एकीकरण समिति व पाल एकता मंच के ज्वाइंट तत्वाधान में
हमारी वीर माँ अहिल्याबाई होलकर जी का पुण्यतिथि कार्यक्रम आज रखा गया था। आज स्वतंत्रता का 78वां हम आज स्वतंत्र महोत्सव मना रहे हैं, पूरा देश मना रहा है। लेकिन उसी बीच में हमारी माँ अहिल्याबाई होलकर, जिनका योगदान हमारे सनातन परंपरा में बहुत ही अमिट है। जैसे हम जितने भी हमारे धार्मिक स्थलों पे जाते हैं तो माँ अहिल्याबाई होलकर की वो गौरव गाथा हम देखने को हमें मिलता है कि उस जमाने में उन्होंने किस तरीके से अपने राज वैभव को, अपने सनातन परंपरा को बचाने के लिए उन्होंने न्यौछावर किया था। ऐसी वीरांगना को हम सभी लोग यहाँ पे आकर नमन किए। बहुत तसेच पाल समाज या समितीच्या वतीने मीरा भाईंदर शहरामध्ये आज पहिल्यांदाच खूप मोठा या ठिकाणी प्रोग्राम करण्यात आला। या ठिकाणी जे आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व तसेच मीरा भाईंदर शहरामध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा प्रोग्राम या ठिकाणी मोठ्या आनंदात संपन्न करण्यात आला। पाहूया या ठिकाणी आलेले जे कार्यकर्ते होते त्यांच्या प्रतिक्रिया पाहूया पुढील बातमीमध्ये। नमस्कार, जय महाराष्ट्र। संरक्षण आहे आणि ह्या हक्काचं संरक्षण करणे आमच्या ओबीसी बांधवांचं कर्तव्य आहे। आम्ही या निमित्तानं आणखी ओबीसीच्या लढ्यांना पाठिंबा देऊ आणि आम्हाला मिळणारं हक्काचं आरक्षण इथून पुढे देखील साबित ठेवू, एवढं मी त्या निमित्ताने सांगतो। काय सांगाल सर, आज काश्मीरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम करण्यात आला 15 ऑगस्टच्या दिवशी। काय सांगाल, आज कशा शुभेच्छा द्याल जनतेला? प्रथमतः मी 15 ऑगस्टच्या सर्व आपले जे समाज बांधव इथे उपस्थित होते त्यांना शुभेच्छा देतो आणि अहिल्यादेवी होळकरांची जी पुण्यतिथी आपण साजरी केली, खरं बघायला गेलं तर एक 4 वर्षापासून आम्ही ह्या संघटन एकत्र करण्यासाठी लढतोय। माननीय शंकरभाई विरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा मोठा कार्यक्रम इथे पार पडला। भाईंचं आम्हाला मार्गदर्शनचं असतं, त्याच्या व्यतिरिक्त मीरा भाईंदरमध्ये सर्व जी टीम आहे आमची चांगल्या प्रकारे ते काम करते। त्या टीमला पण मी परत एकदा शुभेच्छा देतो आणि इथून पुढे चांगल्या प्रकारे आपण जयंतीचे कार्यक्रम असतील, समाज उपयोगीचे कार्यक्रम असतील, परत ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण जे विषय आहे ते आम्ही मोठ्या प्रमाणात मीरा भाईंदर अग्रेसिव्ह भूमिकेवर आम्ही पार पाडणार। या ठिकाणी अजूनही कार्यकर्ते आहेत, त्यांचंही मत आपण जाणून घेऊया। काय सांगाल साहेब, अहिल्यादेवी होळकरांनी काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग निर्माण केलेलं आहे। अहिल्यादेवींनी जो पशु पक्षी आणला डोंगरामध्ये, झाडा ह्याच्यामध्ये पाण्याचा तलाव, बार हे यांच्या शासनामध्ये तयार झालेलं आहे। अहिल्या होळकरांनी 28 वर्ष राज्य केलेले भारतावर आणि यांचा कन्याकुमारी काशीपर्यंत काशी विश्वनाथपर्यंत त्यांचा सर्व त्यांचं काम आहे। आणि आम्ही मीरा भाईंदरमध्ये जी धनगरी किकर समिती पाल कामांची मधून ही आम्ही दुसरी आहे आणि ह्याच्यामधून पाल आणि धनगर आम्ही एकच बंधू आहे आणि ह्याच्या पुढे आम्ही अशी मीरा भाईंदरमध्ये आमचा सर्व समाज आहे, आम्ही पूर्ण समाजाचं काम करणार। आणि शंकरभाई विरकर धनगरी किकर समितीचे अध्यक्ष आहेत। आम्ही पूर्ण टीम त्यांची मीरा भाईंदरमध्ये जोमानं कामाला लागलेलं आहे आणि पाल समाज बी आहे। ते दोघं मिळून आम्ही मीरा भाईंदरमध्ये पूर्ण समाज एकत्र करून भविष्यामध्ये आरक्षणाच्या लढाई असेल तर आम्ही मजबूती तयार करू इथून याच्यामध्ये ह्या माध्यमातून प्रयत्न करत आहे। पुण्यतिथी ही नुसती हार घालून साजरी न होता त्यांनी नक्की काय काम केले होते, कशा पद्धतीने कामं केली होती, त्यांचा आढावा घेऊन आपल्याला लोकांपर्यंत हे पोचवायचं आहे। आणि दुजाभाव किंवा वेगवेगळे प्रकार बघत आहेत, त्या विषयाला कसे संदेश देऊ इच्छितात लोकांना, मौलिक संदेश आपल्या माध्यमातून मी एवढंच प्रत्येक जनतेला विनंती करेन की हा विषय खूप म्हणजे खूप महत्त्वाचाच आहे, पण ह्याला आहे ना वेगळी कलाटणी लागत चाललेली आहे। कारण राजकीय लोक त्यांच्या स्वार्थासाठी मराठा आणि ओबीसीच्या माध्यमातून म्हणजे जे समाज आहे त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच ही राजकीय पोळी कुठे ना कुठे शेकली जाते। पण त्याचा फायदा आपल्या सामान्य जनतेला न होता हा राजकीय त्याला वेळ लागल्यामुळे
आजही तो जो मुद्दा आहे तो आजही गुलदस्त्यातच आहे, त्याचं म्हणजे सोडवलेलं नाही आहे अजूनही. राजी हे विचारू इच्छितो मी की दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन कुठल्याही पद्धतीचा वादविवाद नाही झाला पाहिजे, यासाठी आपल्या समाजातील मुलांना व त्यांच्या समाजातील मुलांना मौलिक संदेश काय देऊ इच्छिता? मी या निमित्तानं एवढंच सांगतो की आमचं ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि मराठा समाजाचं ताट वेगळं आहे. ओबीसी मध्ये 340 जातींचा समावेश आहे आणि 52% ओबीसीला फक्त 27% आरक्षण मिळालेलं आहे. म्हणून ओबीसी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळूच शकत नाही, हे एवढं मी दावेदारपणे सांगतो. आणि म्हणून ओबीसीनी मराठ्यांनी आपापसात न बांधता आपापल्या मराठ्यांना त्यांच्या हक्काच्या साठी लढाई करण्याचा अधिकार आहे आणि ओबीसींना त्यांचं आरक्षण टिकवण्याचा अधिकार आहे. म्हणून आम्ही ओबीसी मराठ्यांनी आपापसात वाद न करता आपापल्या पद्धतीने तुमचं ताट वेगळं आमचं ताट वेगळं अशा प्रकारे गुण्यागोविंदाने पहिल्याप्रमाणे गावगावात राहावं अशी मी नम्रपणे विनंती करतो.